नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजीला आता खात्री पटलेली आहे की सायली ही खरंच खूप चांगली आहे. गेली 2-2.5 वर्ष झालं आपलं घर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. पण प्रियाला ते अजिबात जमत नाही. प्रियाचा एक एक त्यांच्याकडे अवघून येत आहे. त्याचबरोबर इकडे रविराज सुद्धा प्रियावरती चिडलेले आहेत, कारण प्रियाला एक्सपोला जायची घाई सुटलेली आहे. कारण प्रिया जी आहे ती इकडे आई एवढी बेशुद्ध होती तरीही निवांत डाराडूर झोपलेली होती. त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये मात्र मजा पाहायला मिळते, कारण अर्जुन इतर मुलींच्या नेकलाईन पाहतोय म्हणून सायलीची चिडचिड होत आहे आणि तिने अर्जुनला गप्प केलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर इकडे कल्पना, प्रताप आणि रविराज असतात. तेव्हा कल्पना म्हणत असते की अहो ते एक्सपोला जाणं आपण कॅन्सल करूया. तेव्हा रविराज म्हणतो की तो बिझनेस एक्सपो होणार आहे त्याबद्दल बोलताय का तुम्ही? तेव्हा कल्पना सांगत असते की हो. प्रताप पण म्हणत असतो की हो. तेव्हा इकडे प्रताप म्हणत असतो की हो आम्हाला तिथलं इन्व्हिटेशन आहे पण आम्ही आज जात नाहीये तिथं. तेव्हा रविराज म्हणतो की अरे प्रताप असं काय करतोय? मला सांग, प्रतिमा शुद्धीवर आली आणि एवढ्या मोठ्या प्रेस्टिजियस बिझनेस एक्सपोचं इन्व्हिटेशन तुम्हाला होतं आणि तुम्ही गेला नाही तर प्रतिमाला कसं वाटेल सांग बरं. त्यापेक्षा मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही त्या एक्सपोला गेलं पाहिजे असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे महिपत आणि त्याचबरोबर इकडे साक्षी दोघेही बिझनेस एक्सपोला पोहोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की तिथे आता आलेले नाहीत ते म्हणजे सुभेदारांच्या घरातलं. त्यावेळेस लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे इकडे महिपत आपल्या त्या चिचुंद्रीनं आपल्या या वेळेचं काम व्यवस्थित केलेलं दिसतंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच तेवढ्यातच त्यांना तिथे प्रताप आणि कल्पना येताना दिसतात. जेव्हा प्रताप आणि कल्पना तिथं आलेले असतात तेव्हा मात्र आता त्यांना कळून चुकतं की नाही काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलेलं असतं आणि त्यासोबतच मग ते दोघंही तिकडे पाहतात. तरीही तो छोटा सुभेदार आलेला नाही या गोष्टीचा आनंद मात्र झालेला असतो आणि तो बोलत असतो की बघितलं ना, म्हणजे तो छोटा सुभेदार तिथं आलेला नाही. आपलं काम झालेलं आहे आणि तिनं आपलं काम व्यवस्थित केलेलं आहे. यावेळेस पहिल्यांदाच तिने काम बिनधास्तपणे आणि नीट केलेलं आहे. या गोष्टीचा आनंद मात्र महिपतला जरा जास्तच झालेला असतो. ते दोघंही बोलत असतात. ते म्हणतात की चला आपण जाऊया आणि यांच्याबद्दल बोलूया, यांच्याशी बोलूया, नक्की यांचं काय चाललंय ते बघूया असं महिपत बोलत असतो आणि तो प्रताप आणि कल्पना यांच्याकडे जातो आणि आलब मिलाप असं म्हणत त्यांचं स्वागत करत असतो. त्यांना म्हणत असतो की कसं आहे, बघितलं ना कसं या एक्सपोला आलेला आहात आणि कसे औषधवाले सुभेदार सोडून द्यायचं जे झालंय ते, त्या गोष्टींवर विचार नाही करत बसायचं असं तो म्हणत असतो आणि हात मिळवत असतो. तेव्हा मात्र प्रतापला ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते. प्रतापची चिडचिड होत असते आणि त्याच वेळी प्रताप मात्र तिथं शांतपणे उभा असतो आणि आलेला असतो तो म्हणजे अर्जुन. आणि अर्जुनने तिथे हँडशेक करण्यासाठी हात घेतलेला आहे आणि तेव्हा तो म्हणत आहे की मी आहे ना, कसं आहे तुम्ही माझं स्वागत करा, माझ्या बाबांशी तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही त्यांच्या आजूबाजूलाही फिरकायची गरज नाहीये, त्यांच्याशी बोलायचाही प्रश्न येत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि अर्जुनने हँडशेक करण्यासाठी महिपतशी हात मिळवायला घेतलेला असतो. पण महिपतची मात्र इकडे वाट लागलेली असते, कारण महिपतला हा जो धक्का असतो तो अशा पद्धतीने मिळालेला असतो की महिपतने विचारही केलेला नसतो. त्यावेळेस महिपत मात्र इकडे अर्जुनकडे पाहतो आणि तेव्हा म्हणतो की असं काही नाहीये, जुन्या गोष्टी सोडून द्यायचं, कशाला पुढे जायचं, पुढची पावलं धरायची असं तो बोलत असतो. तेव्हा कल्पना प्रताप पाहत असतात, कारण अर्जुन आल्यानंतर त्या महिपतचा चेहरा जो असतो तो पाहण्यासारखा झालेला असतो आणि ते दोघंही पाहत असतात. तेव्हा सायली पण तिथं असते, कारण सायली आणि अर्जुन या दोघांनी म्हणजे सायलीनं सांगितलेलं असतं की आपण या एक्सपोला जायचं असं ठरलेलं आहे आणि म्हणजे तेवढंच प्रताप आणि कल्पना या दोघांनाही छान वाटेल असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आता महिपतची तर वाट लागलेली असते. महिपत आणि साक्षी दोघंही आत निघून येतात आणि मग इकडे कल्पना जी आहे ती अर्जुनला विचारते, तुम्ही दोघं येणार नव्हता ना, एकतर प्रतिमाची तब्येत ठीक नाही, मग तुम्ही कसे आला तिथे? आत आल्यानंतर साक्षी आणि महिपत त्यांचा जो स्टॉल तिथं आहे साक्षी कन्स्ट्रक्शनचा ते पाहत असतात. त्याचबरोबर
इकडे अर्जुन सांगतो की हा सांगतो मी, नक्की काय झालेलं आहे असं म्हणत घडलेला प्रकार अर्जुन हा कल्पनाला सांगत असतो. तुम्ही आलात त्यानंतर सायली प्रतिमाशी बोलत होती. सायली प्रतिमाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती आणि अचानक असं झालं की जेव्हा प्रतिमात्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती आणि अचानक प्रतिमात्याची हालचाल झाली. प्रतिमात्याने डोळे उघडले तर जेव्हा प्रतिमात्याच्या लक्षात आल्या ह्या सर्व गोष्टी तेव्हा मात्र लक्षात आलं आणि कळलं की काय झालेलं आहे. म्हणजे प्रतिमात्या उठली आणि म्हणायला लागली, अरे तुम्ही इथं कधी आलेला आहात, हे प्रतिमात्या बोलली असं इकडे अर्जुन सांगत असतो. आणि मग प्रतिमात्यानेच आम्हाला सांगितलं की तुम्ही जा, त्या इन्व्हिटेशन आलंय ना तिकडचं तुम्हाला, तुम्ही जा, मी निवांत आहे आणि मग आम्ही आवरून आलो असं सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कल्पनालाही बरं वाटतं आणि इकडे घडलेला प्रकार इकडे सांगितला जात असतो. सायली ही प्रतिमाच्या जवळ बसलेली असते आणि प्रतिमाला ती जाग करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमात्या, आज ना आम्ही महिपत शिकरेच्या घरी जाणार होतो, एक महत्त्वाचा पुरावा शोधायचा आहे, पण तुमची तब्येत अचानक बिघडलेली आहे, नंतर कधीतरी ती संधी आम्हाला मिळेल असं सायली प्रतिमाशी बोलत असते. तेव्हा इकडे सायली हे सगळं मनापासून प्रतिमाला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन तिथे पाहत असतो. प्रतिमाला सायली सांगत असते की कसं आहे, आज ना उद्या ती संधी पुन्हा मिळेल असं ती बोलत आहे, पण आत्ता आमच्यासाठी तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. आणि प्रतिमाची हालचाल सुरू झालेली असते आणि मग प्रतिमा जागी होते. तेव्हा सायली अर्जुनला विचारू लागते. मग सायली अर्जुनला विचारल्यावर ती म्हणत असते की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय ना या सगळ्या गोष्टींचा, असं ती बोलत असते. आणि तेव्हाच इकडे मग रविराज काकाला बोलवलं. रविराज काका तिथं आला, त्याचबरोबर सुमन काकी, अश्विन हे सगळेजण तिथं पोहोचले. मग त्यानंतर इकडे रविराज म्हणत असतो की बरं झालं, खरंच म्हणजे प्रतिमा शुद्धीवर आली, खूप बरं वाटलेलं आहे असं इकडे रविराज सांगत असतो. तेव्हा मात्र या सर्व गोष्टी घडत असतात, परंतु रविराज इकडे म्हणत असतात की अगं प्रतिमा, खरंच काल रात्रीपासून ना काळजी वाटून राहिलेली तुझी, नक्की काय झाले काहीच कळत नव्हतं. त्याचबरोबर इकडे बाकी सगळे पण आले होते, पण आता ते एक्सपोला गेलेत, प्रताप कल्पना पण इथंच बसून होते असं बोलल्यानंतर इकडे सायलीला ती विचारू लागते, तुम्हाला नाही का जायचं? तेव्हा सायली म्हणते की नाही प्रतिमात्या, तुमची तब्येत ठीक नाहीये ना, आम्ही कुठेही नाही जाणार. तेव्हा प्रतिमा म्हणत असते मी ठीक आहे, उलट तुम्ही तिथे गेलं पाहिजे ना, तुम्ही तिथे गेलात तर बरं वाटेल असं म्हणत स्वतःच इकडे प्रतिमा सांगत असते की नक्की कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, तुम्ही जा, मला बरं वाटतंय. इकडे रविराज पण म्हणतो की हो चालेल, जा तुम्ही आता दोघंही, तेवढंच बरं वाटणार आहे. त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यानंतर इकडे ते बोलत असतात आणि त्याचबरोबर प्रतिमा सांगत असते की जा तुम्ही दोघंजण, अगदी बिनधास्त जा असं सांगितलेलं असतं. प्रतिमा शुद्धीवर आलेली आहे या गोष्टीचा तर आनंद असतोच, पण आता सायली आणि अर्जुन यांना दोघांनाही त्यांची जी कामगिरी आहे ती करण्यासाठीही तेवढाच वेळ मिळणार असतो. त्याचबरोबर इकडे रविराजला पण दोघंही विचारतात की खरंच आम्ही जाऊ का? तेव्हा रविराज सांगत असतात की हो नक्की जा तुम्ही दोघंही असं रविराजने स्वतः सांगितलेलं असतं. अश्विन तिथं असतो. अश्विन म्हणत असतो की मी आहे इथे, काळजी नको करूस दादा असं म्हणत त्या दोघांनाही जायला सांगतो. तेव्हा कल्पना म्हणत असते की खरंच प्रतिमा बरी झाली ना, मला बरं वाटलं, नाहीतर या एक्सपोमध्ये माझं लक्ष लागलं नसतं असं ती बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो. आणि मग प्रताप पण म्हणत असतो की रात्रभर सायली तिथं बसून होती आणि प्रतिमा त्या फायनली शुद्धीवर आली, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. पण महिपतला मात्र जाम राग आलेला असतो. महिपतची चिडचिड सुरू झालेली असते. महिपतला ही गोष्ट सहन झालेली नसते की हे सगळं काय आहे, कारण मी एवढं प्लॅनिंग केलेलं होतं तरीही इकडे ही दोघंजण पोचलेले आहेत, म्हणजे या चिचंद्रीवर मी भरोसा ठेवला, ही माझी चूक झाली. महिपत जो आहे तो प्रियाला कॉल करतो. प्रियाला कॉल करून महिपत तिला म्हणतो की गुड मॉर्निंग. तेव्हा प्रिया पण गुड मॉर्निंग म्हणते, कारण प्रिया निवांत डायरेक्टवर झोपलेली असते. प्रियाच्या लक्षातही नसतं की आता काय गोंधळ होणार आहे आणि आपण काय करून ठेवलेलं आहे. महिपत म्हणतो खरंच खूप छान काम झालेलं आहे, गुड मॉर्निंग. तेव्हा प्रिया धाडकन म्हणते की नक्की काय झालं, तुम्ही सकाळ सकाळ माझं कौतुक करायला फोन केलेला आहे? नाही मला कळेना ना म्हणून विचारलं. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की हो, तू एवढं छान काम केलेलं आहे ना, तुझ्यावर भरोसा ठेवलाच पाहिजे असं वाटतंय मला, तुझ्यावर आणि त्या नागराज शेठवर. खरंच म्हणजे तुमच्या दोघांवर भरोसा ठेवला तर नक्कीच काम व्यवस्थित होणार आहे ह्याची मला खात्री पटलेली. तेव्हा प्रिया म्हणत असे खरंच
तेव्हा महिपत म्हणतो, या आवरून भेटायला मला, माझ्या पद्धतीने पाहुणचार करतो असं महिपत तिला म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, म्हणजे तुम्ही खरंच मला पार्टी देणार आहात का? तेव्हा महिपत म्हणतो की हो. तेव्हा प्रिया म्हणते की हो हो निघते मी असं म्हणत प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र महिपत भयानक चिडलेला असतो. महिपत काय बोलतो हेच प्रियाला कळत नसतं. महिपत म्हणत असतो की कसं एवढी मोठी कामगिरी तू केलीस ना, माझ्या पद्धतीने तुला पार्टी तर दिलीच पाहिजे, ये तू, कारण इथं अर्जुन सुभेदार पोहोचलेला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नक्की काय प्रॉब्लेम झालाय ना, मी जाऊन पाहते जरा, कारण मला नाही माहिती काय झालेलं आहे. असं म्हणत प्रिया जी आहे ती नक्की प्रॉब्लेम काय आहे ती पाहण्यासाठी आलेली असते. इकडे अर्जुन आणि सायली आत आलेले असतात. त्यांना एक संधी शोधायची असते आणि इथून निघून जायचं असतं, ते म्हणजे महिपतच्या घरी. कारण इथं ठरल्याप्रमाणे त्यांचं प्लॅनिंग तर झालेलं असतं. अगदी ठरल्याप्रमाणे ते दोघं जण तिथं पोहोचलेले असतात आणि आता पुढचं काम सुरू करायचं असतं. इकडे प्रियाला आता ही गोष्ट कळते आणि प्रिया जी आहे ती लगेचच धावत येते. खरंच आई, तुला बरं वाटतंय आता, तू शुद्धीवर आली. अगं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही ग तुझ्या काळजीने. आणि रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणू लागतो, काय सुमन तुझ्या रूममध्ये आली होती, चांगली डाराडोर झोपलेली होतीस तू, रात्रभर डोळा लागला नाही काय म्हणतेस? तेव्हा ती म्हणत असते, हो बाबा आत्ता पहाटेच झोप लागलेली हो, रात्रभर मी जागीच होते आईच्या काळजीनं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र रविराजलाही राग आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की हे सगळे कुठे आहेत? तेव्हा रविराज सांगतो की हो, सगळे एक्सपोला गेलेले आहेत. तेव्हा प्रियाला असं वाटत असतं की ठीक आहे, सगळे गेलेले आहेत, मग आपल्याला प्रयत्न करत असतात. तिथे जाऊन एक्सपोमध्ये स्टॉल असतात ते पाहत असतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार असतात. कारण काही करून साक्षीनं ते लॉकेट घातलंय का हे पाहण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि ते दोघंही त्या गोष्टी तिथे पाहत असतात. त्यासोबतच इकडे आता अर्जुन आणि सायली यांचं लक्ष साक्षी आणि महिपतकडे असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की खरंच बरं झालं. आणि मग ती म्हणत असते की आम्हालाही जायचं होतं, पण आता आई तुझी तब्येत अशी आहे ना, त्यामुळं मला नाही वाटत की आम्ही जाईल. या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराज म्हणत असतात की अगं तुला कळतंय का, रात्रभर झोपलेली आहे आणि आत्ता आईची काळजी घ्यायची आहे, तिचं औषध पाणी बघायचं आहे, तेव्हाही तुला निघून जायचं आहे, तेव्हाही तुला असं वाटत आहे की आपण इथून गेलं पाहिजे. म्हणजे किती किती निर्लज्ज असावं, तुला तुझ्या आईबद्दल काहीच वाटत नाहीये, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते, नाही बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का, सुभेदारांच्या घरातून आम्ही आलेलो नाही या गोष्टीमुळं किती म्हणजे चिडचिड होईल ना, विचार कर ना, तिथं त्यांचा अपमान होईल, ही गोष्ट योग्य नाही आहे ना, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं घडत असतं. तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो की आम्हाला काही इन्व्हिटेशन वगैरे काही नाही आलेलं, हे सगळं हिचंच चाललेलं आहे, हिच्याच डोक्यातनं हे सगळ्या कल्पना सुरू आहेत. कारण मी तर आधीच सांगितलेलं आहे की मला ना कुठे येण्यात म्हणजे इंटरेस्ट नाही आहे, कारण बिझनेस एक्सपो आणि आपला काहीच संबंध नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. परंतु प्रिया म्हणत असते की ठीक आहे, ते आयोजक आहेत, त्यांना कॉल करून मी त्यांची माफी मागते, म्हणजे तेवढंच त्यांनाही बरं वाटेल. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा प्रियाच्या डोक्यात हे सगळं चालू आहे त्या गोष्टीचा. इकडे रविराजला तर रागच आलेला असतो. रविराजला ही गोष्टच पटलेली नसते. रविराजचं असं म्हणणं असतं की नाही, हे गोष्ट पटतच नाही आहे, कारण प्रिया जी वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं रविराजला वाटत असतं. म्हणून रविराज चिडलेला असतो. मग इकडे इकडे प्रतिमा म्हणते की हो जाऊ द्या ना, म्हणजे मला काय सांगायचं, मला काय म्हणायचं आहे, मुलांनी काय माझ्याबरोबरच इथं बसून राहिलं पाहिजे का कायमस्वरूपी? नाही, मुलांनाही जायचं आहे, त्यांचंही आयुष्य आहे, ते जगलं पाहिजे त्यांनी. इकडे महिपत आणि साक्षी दोघंही फिरत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल पाहत असतात. अर्जुन आणि सायली दोघंही त्यांच्या आजूबाजूला फिरत असतात. नक्की त्यांना बघायचं असतं की काय होत आहे, म्हणून त्यांचंही फिरणं चालू असतं. इकडे पूर्णाजीचा फोन वाजत असतो. पूर्णाजी म्हणत असते, हे काय वाजते, असली कसली रिंगटोन वाजते, माझा फोन कुठे गेला, मला तो सापडत नाही, असं पूर्णाजीचं चाललेलं असतं. तेव्हा अस्मिता तिथे त्याने म्हणते, बरं झालं तू आलीस अस्मिता. पूर्णाजी म्हणते की अगं तो माझा मोबाईल बघ बरं कुठं वाजतोय. मग अस्मिता जाते आणि मोबाईल बघू लागते. मोबाईल बघते तर मोबाईलवरती म्हणते की अगं पूर्णाजी, तुला रिमाइंडर लावायला कधीपासून यायला लागलायस, म्हणजे तू दुपारच्या गोळ्या असा रिमाइंडर लावलेला आहे. ते ऐकल्यावर पूर्णाजी म्हणते, अगं मला कुठं येते हे सगळं. मग पूर्णाजीला आठवू लागतं की हा रिमाइंडर नक्की लावलाय कुणी, हा प्रश्न ते पूर्णाजीला पडलेला असतो आणि बरोबर ते आठवत असतं. तेव्हा मात्र
इकडे पूर्णाजी म्हणत असते की अगं हा रिमाइंडर ना ती मुलगी आलेली होती, बहुतेक तिने लावलेला आहे. हे ऐकल्यानंतर पूर्णाजीला अस्मिता म्हणत असते म्हणजे पूर्णाजी म्हणते ती इथं आली होती ना, तिने काहीतरी इथं कुठं कुठं करत होती, बहुतेक तिनंच लावलेला आहे हा रिमाइंडर. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र हे बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे अस्मिता म्हणत असते थांब, इथलं काही गेलंय का पाहते, असं अस्मिता सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अस्मिता म्हणते अगं ह्या गोळ्या बघ, तिने अशा व्यवस्थित टायमिंगला तुझ्या लावून ठेवलेल्या आहेत. हे बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ती मग अस्मिताला म्हणते की दे माझ्या दुपारच्या गोळ्या ज्या आहेत ना त्या दे मला. अस्मिताला दुपारच्या गोळ्या द्यायला सांगितल्यावर पूर्णाजी मात्र सायलीचं कौतुक करू लागते. इकडे महिपत आणि साक्षी दोघंही अर्जुनपासून बाजूला पळत असतात, कारण त्यांना ही गोष्ट पटतच नसते आणि अर्जुन तिथं आलेला आहे त्यामुळं इकडे आपल्याला त्रास व्हायला नको एवढंच त्यांना वाटत असतं. त्यानंतर इकडे पूर्णाजी म्हणत असते की खरंच ह्या 2-2.5 वर्षांमध्ये त्या मुलीनं जे घर सांभाळलेलं आहे ना ते खरंच खूप जबरदस्त पद्धतीनं, म्हणजे हे सगळं तिला बरोबर आठवत असतं, बरोबर आठवणीनं तिनं हे सगळं करत असते आणि या सगळ्या गोष्टी ते बोलत असते. म्हणजे तिनं बरोबर आले दुपारी सकाळी इथं मी झोपलेली होती, माझ्या रूममध्ये येऊन तिनं ह्या सर्व गोष्टी केल्या, पण मला त्याची कल्पनाही नाही. त्यावर अस्मिता म्हणू लागते तिने एवढ्या दुपारच्या गोळ्या काय काढून ठेवल्या, तू काय पूर्णाजी तिचं कौतुक करायला लागली, आता आले ना तन्वी करेल ना सगळं व्यवस्थित. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हो बघितलं तुझी तन्वी काय करते ते, ह्या 2-2.5 वर्षात त्या मुलीनं जे घर सांभाळलंय ना ते बघून घे जरा आणि मग कळेल तुला, कारण सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, सगळ्यांसाठी सगळं करत असतेस ती आणि ते मान्यच करायला पाहिजे. कसं आहे तिच्याबद्दलचा माझ्या मनात जो राग आहे ना तो एका बाजूला, परंतु तिनं जे काही केलेलं आहे ना ते एका बाजूला. काही झालं तरीही तिनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत चांगल्या आहेत त्याबद्दल बोललंच पाहिजे असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणत असते की मला कळतच नाहीये की म्हणजे नक्की काय झालेलं आहे, हे सगळं जे काय आहे ना तिने त्या गळ्यात ते पेंडन घातलंय का नाही, ते लॉकेट घातलंय का नाही ते मला कळतच नाहीये असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे, ती काय असतं माहिती ना डीप नेकलाईन, हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलं ना काही यांचा ना डीप आहे नेकलाईन, त्यामुळं त्यांचं जे आहे ना पेंडन ते बरोबर दिसतंय, म्हणजे त्यांनी लॉकेट घातलंय का नाही. काही जणांचं नेकलाईन आहे ना वर आहे, पण तिचं नेकलाईन तुम्ही बघितलं का, त्यातून तिने ते बाहेर काढलेलं आहे पेंडन, ते आपल्याला नीट दिसत नाहीये असं अर्जुनचं बोलणं सुरू असतं. सायली म्हणत असते काय चाललंय, अर्जुन म्हणतो ती मुलगी बघितली का, तिची नेकलाईन बघा बरं कशी आहे, एकदम डीप आहे, त्यामुळे तिचं पेंडन वरतीच आहे, ते पेंडन बरोबर दिसत आहे. हे बोलणं चालू असतं. तेव्हा सायलीला खूप राग येतो. सायली म्हणते काय बोलता तुम्ही, हे म्हणजे तुम्ही इथं मुलींच्या नेकलाईन बघत आहात का. सायलीला राग आलेला असतो, सायली जलद झालेली असते, अर्जुन दुसऱ्या मुलींकडे पाहतोय, ती पण नेकलाईन पाहतोय म्हणून सायलीला राग आलेला असतो. सायली चांगलंच अर्जुनला खडसावते. त्यावरती अर्जुन म्हणत असतो मी फक्त ते ना नेकलाईनचं बोलत होतो, माझं दुसरं काही नव्हतं असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा सायली त्याला खडसावते तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे नाही बोलत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती आलेली असते आणि महिपत म्हणतो की चालेल आता मी माझ्या पद्धतीने पाहुणचार करतो तुझा. महिपतला खरं तर खूप राग आलेला असतो. महिपतला ही गोष्टच पटलेली नसते की प्रियाने काम केलेलं नाही, या गोष्टीचा महिपतला खूप राग येत असतो. महिपत असतो की तो म्हणत असतो नाही आत्ता मी काही असलं तरीही मी शांत राहणार नाही, हे महिपतने ठरवलेलं असतं. आणि प्रियाच्या नरड्यामध्ये तो अक्षरशः पाणी ओतत असतो आणि तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी सांगितलेलं काम जर माझ्याकडून नीट झालं नाही तर काय होऊ शकतं हे कळेल, माझ्या पद्धतीनं पाहुणचार केला जाईल असं महिपत तिला बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली आता गेटवरून उडी मारून महिपतच्या बंगल्यामध्ये घुसलेले असतात. इथंपर्यंत तर पोहोचलेले असतात, आता पुढे जायचं असतं आणि त्याचबरोबर ते दोघंही तिथं आलेले असतात आणि म्हणत असतात की फायनली इथंपर्यंत आपण पोहोचलो, म्हणजे आता ते महिपतच्या घरात घुसलेले आहेत आणि आता पुढच्या गोष्टी त्यांना करायच्या असतात. म्हणजे सायली म्हणते आज काही झालं तरीही आपण ते शोधल्याशिवाय जायचं नाही, तो पेंडन तो पुरावा आपल्या हाती लागला पाहिजे. ठरलं तर मग म्हणत दोघंही आता पुरावा शोधू लागलेले आहेत.
दोघांनाही तो पुरावा शोधायचाच आहे हे ठरलेलं आहे आणि दोघांनी ठरवलेलं आहे की फायनली 2 वर्ष रखडलेल्या या केसचा निकाल लावायचा आहे। हे दोघांच्याही डोक्यात आहे। सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत आहेत आणि म्हणत आहेत की आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागणारच आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की खरं तर सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप आनंद झालेला आहे। या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने करायच्या आहेत असं त्यांचं ठरलेलं आहे। आता ते पेंडंट कसं शोधतात हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।